समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। आंदोलनाचा बादशाह, बहुजनांचा बुलंद आवाज आणि दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांच्या 11 नोव्हेंबर रोजी झालेल्या निर्घृण हत्येनंतर सांगली शहरात मंगळवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात आला। गारपीर चौकातून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात शेकडो नागरिकांनी सहभाग घेत न्यायासाठी एकमुखी आवाज बुलंद केला। उत्तमदादा मोहिते यांच्या कुटुंबियांनी केलेल्या मागण्या, संशयितांवरील आरोप आणि प्रशासनाने घेतलेली भूमिका या सर्वांकडे जिल्ह्यातील तसेच राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। मोर्चाचे नेतृत्व दिवंगत उत्तमदादा मोहिते यांचे बंधू सतीश मोहिते व संघटनेच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख वनिताताई कांबळे यांनी मार्गदर्शन करत सांभाळले। प्रमुख नेतृत्वाची धुरा सतीश मोहिते यांनी पार पाडली। आंदोलनाची सुरुवात होताच उत्तमदादा अमर रहे, उत्तमदादांना न्याय मिळालाच पाहिजे, आरोपींना फाशी द्या, भ्रष्ट पोलिसांना निलंबित करा, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची बदली करा अशा घोषणांनी सांगली शहराचे वातावरण क्षणात चांगलेच तापले होते। नागरिकांच्या डोळ्यात रोष आणि मनात दिवंगत नेत्याबद्दलची कळकळ स्पष्ट दिसत होती। डॉक्टर उत्तम मोहिते हे गरीब, वंचित, शोषित समाजाचा आवाज म्हणून ओळखले जात असताना त्यांची निर्घृण हत्या हा एक मोठा कट असल्याची भावना कुटुंबियांनी मोर्चामध्ये व्यक्त केली। या प्रकरणी जरी पोलिसांनी 6 संशयित आरोपींना ताब्यात घेतले असले तरी 4 महिला संशयित आरोपी व 1 संशयित पुरुष आरोपी अद्याप फरार असल्याचा गंभीर आरोप मोहिते कुटुंबियांनी केला। फरार आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी मोर्चातून करण्यात आली आहे। या हत्येमागे कोणता राजकीय शासकीय लोकांचा हात आहे का अथवा कोणीतरी सुपारी देऊन हा खून घडवून आणला आहे का याबाबत संशय व्यक्त करत कुटुंबियांनी या संपूर्ण घटनेची सीआयडी मार्फत सखोल व निष्पक्ष चौकशी व्हावी अशी प्रमुख मागणी केली आहे। तसेच आरोपी, त्यांच्या नातेवाईकांचे आणि सहकाऱ्यांचे गेल्या 6 महिन्यातील कॉल डिटेल्स, आर्थिक व्यवहार, मालमत्ता, इतर खर्च या सर्वांची तपासणी करावी असे निवेदनात नमूद करण्यात आले। या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता या प्रकरणात अॅट्रॉसिटी आणि मोका अंतर्गत गुन्हा नोंदवावा अशी जोरदार मागणी मोर्चातून करण्यात आली। तसेच मोहिते कुटुंबातील एका सदस्यास कायमस्वरूपी शासकीय नोकरी द्यावी अशीही मागणी मोर्चातून करण्यात आली आहे। घटनेचा प्रत्यक्षदर्शी असलेला दिवंगत मोहिते यांचा पुतण्या योसेफ सतीश मोहिते हा या प्रकरणातील अत्यंत महत्वाचा साक्षीदार असल्याने त्याच्यासह उत्तम मोहिते यांच्या पत्नी ज्योती मोहिते यांना शस्त्रधारी पोलीस संरक्षण देण्यात यावे हा मुद्दा आंदोलनातील नागरिकांनी अत्यंत ठामपणे मांडला। याचबरोबर सांगली शहर आणि परिसरातील काही भागांमध्ये वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष वेधत जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे। गारपीर चौक, इंदिरानगर परिसरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्याची देखील जोरदार मागणी करण्यात आली आहे। याबाबतचे लेखी निवेदन सांगली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांना देण्यात आले आहे। मोर्चा दरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांच्या हत्येमुळे संपूर्ण बहुजन समाजात संतापाची लाट उसळली असून या प्रकरणाला आता तातडीने न्याय मिळावा अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे। यावेळी दत्ता राणे, संदीप पाटोळे, अमर मखदूम, श्याम लाटे, रोहित माटे, सुषमा मोहिते, युसुफ मोहिते, वसीमभाई शेख, अस्माताई शेख, टिपू पटवेगार, प्रशांत केदार, युनुस कोल्हापुरे, इम्रान शेख, गुरुनाथ धाबडे, दत्तात्रय जगधने, अनुराधा जगधने, माधुरी चव्हाण, नीतू चव्हाण, महावीर चंदनशिवे, विजय घाडगे यांच्यासह दलित महासंघ व इतर आंबेडकरी चळवळीतील संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। घटनेच्या प्रसंगाच्या अनुषंगाने मोर्चा होता, तो मोर्चाला मी आता सामोरून सांगतोय। या फिर्यादीमध्ये ज्या महिलांचा उल्लेख झालेला आहे आणि फरारी आरोपी त्यांना आम्ही लवकरात लवकर अटक करू या संदर्भातले साक्षीदारांनी साक्षी आम्हाला आली तर समजा उत्तरावांचं म्हणणं होतं की CCTV फुटेजमध्ये दिसत नाही तर आरोपी अटक करणार नाही, त्यांचा मुद्दा असते आम्हाला साक्षीदार मिळाले पोलीस कारवाई करणार। आणि याच्यामध्ये जो त्यांचा पुतण्या आहे सतीशांचा मुलगा त्याच्या वार झाला, त्याला जो हल्ला झाला त्याचे CCTV फुटेज आम्ही चेक करून त्याप्रमाणे कारवाई करू आणि आत्ता त्याच्या जीवाला काही धोका होऊ नये भविष्यामध्ये म्हणून आता त्याच्यासोबत आम्ही शस्त्रधारी पोलीस ठेवत आहोत आणि त्यांच्या ज्या या निवेदनात ज्या मागण्या आहेत त्याचा आम्ही आमच्या परीने पोलीस विभागाची जिथे संबंध आहेत ते आम्ही पूर्ण करू
आपण लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवा, पोलीस योग्य ती कारवाई करतील असं मी या प्रेसच्या समोर आश्वासन देतो. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.